जानेवारी 2026 नवीन वर्षाचा पहिला महिना मिथुन राशीसाठी नवीन संधी, आर्थिक सुधारणा आणि महत्त्वाच्या निर्णयांचा ठरणार आहे. वर्षाची सुरुवात मिथुन राशीसाठी सकारात्मक ऊर्जेसह अगदी दमदार होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. रखडलेली कामंसुद्धा तुमची मार्गी लागतील. नक्की काय काय घडणार आहे बरं? चला बघूया. सगळ्यात आधी बोलूया मिथुन राशीची आर्थिक स्थिती जानेवारी महिन्यामध्ये कशी असणार आहे. तर जानेवारी महिन्यात मिथुन राशीला धनलाभाचे योग आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच धनलाभाचे योग असल्यामुळे नक्कीच तुम्ही लकी आहात. धनलाभ कशा प्रकारे होऊ शकतो? जुनी गुंतवणूक केली असेल त्याच्यावर चांगला परतावा मिळू शकतो, किंवा तुमचं कुठलं तरी पेमेंट पेंडिंग होतं, पैसे अडकले होते, येणी बाकी होती तर ती परत मिळू शकते, किंवा तुम्ही कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करत होता तर कर्जसुद्धा मिळू शकतं. तुम्ही कुणाला कर्ज दिलं असेल तर त्याचा परतावा मिळू शकतो. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचतसुद्धा वाढणार आहे. बचत वाढण्यासाठी सुद्धा ग्रहमान योग्य आहे. एकंदरीत काय तर कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला आर्थिक लाभ जानेवारी महिन्यामध्ये होऊ शकतो. जानेवारी महिन्यातल्या लकी तारखा तुमच्यासाठी कोणत्या आहेत माहिती आहे का? 8 जानेवारी, 14 जानेवारी आणि 22 जानेवारी या तारखा तुमच्यासाठी लकी म्हणाव्या लागतील. काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर तुम्ही या तारखांना घेऊ शकता. आता करिअर किंवा नोकरी व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नोकरी करणाऱ्यांना रोल चेंज अर्थात नवी रिस्पॉन्सिबिलिटी, प्रमोशन हे सगळं मिळण्याची शक्यता आहे, किंवा त्या संदर्भात चर्चा घडून येण्याची शक्यता आहे. मीडिया, कम्युनिकेशन, शिक्षण, लेखन, डिजिटल क्षेत्र या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना विशेष फायदा जानेवारी महिना देईल. व्यवसायात नवीन डील होऊ शकतात, काही नवीन करार होऊ शकतात. महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात अर्थात दुसऱ्या भागामध्ये वरिष्ठांशी संवाद करताना मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. गैरसमज होण्याची शक्यता आहे. आता एक महत्त्वाची टीप म्हणजे कुठलाही निर्णय घाईघाईने घेऊ नका आणि कुठलाही पेपर वर्क जे आहे ते अगदी नीट तपासा. कुठल्याही सह्या करताना काळजी घ्या. कुटुंबात मात्र वातावरण आनंदाचं असणार आहे. घरात शुभकार्याची चर्चा होऊ शकते. भावंडांशी तुमचं नातं जर कुठल्या तरी वादविवादाने कुरबुरीने खराब झालं असेल तर ते मजबूत होण्यासाठी मदत होईल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. अविवाहितांसाठी नवीन ओळखी किंवा नवीन स्थळं चांगली येऊ शकतात, किंवा प्रेमसंबंध सुरू होण्याचे संकेत सुद्धा जानेवारी महिना तुम्हाला देऊ शकतो. विवाहितांनी जोडीदाराच्या भावना समजून घेणं मात्र गरजेचं आहे. संवादाची कमतरता विवाहित लोकांमध्ये गैरसमज निर्माण करू शकते. त्यामुळे थोडंसं ऐकण्याची क्षमता वाढवा. फक्त बोलू नका, समोरच्याचं ऐका आणि समजून घ्या. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर जानेवारी महिन्यामध्ये पोटाचे विकार किंवा डोकेदुखी त्रास देऊ शकते. पोटाच्या विकारांमध्ये मग ॲसिडिटी असेल, अपचन असेल, किंवा तुमचा जुना कुठला आजार असेल. डोकेदुखीमध्ये मायग्रेन येतं, किंवा अगदी काही नाही तर खूप ताण घेतल्यामुळे सुद्धा कधीकधी डोकेदुखी सुरू होते. या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर योग्य आहार, योग्य व्यायाम, प्राणायाम या सगळ्याची मदत तुम्हाला घ्यावी लागेल. त्याचबरोबर स्क्रीन टाईम कमी कसा होईल याकडे लक्ष द्यावं लागेल. हेल्थसाठी ही गोष्ट खूप गरजेची आहे. आता जानेवारी महिन्यामध्ये तुमच्यासाठी शुभ रंग असणारे हिरवा आणि पिवळा, त्याचबरोबर शुभ अंक असणारे 5. आता मिथुन राशीच्या ज्या लोकांच्या जीवनात अडचणी आहेत, किंवा एक अडचण संपली तर दुसरी उभी राहतीये असं त्यांना वाटतंय, असं असेल तर तुम्ही गणपती बाप्पाची उपासना करायला हवी. दर मंगळवारी किंवा दर बुधवारी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायला हव्या. गणपती बाप्पाच्या एखाद्या स्तोत्राचं नियमित पठण करायला हवं, किंवा एखादा मंत्र नियमित जपायला हवा. अशी कुठली तरी साधना तुम्ही ठरवून घ्यायला हवी आणि ती न चुकता करायला हवी. कारण मिथुन राशीचा स्वामी आहे बुध ग्रह आणि बुध ग्रहाची देवता आहे गणपती बाप्पा. त्यामुळे तुमच्या आयुष्यातली विघ्न दूर करणारा गणपती बाप्पाच आहे. खरं तर सगळ्यांच्याच आयुष्यातली विघ्न गणपती बाप्पा दूर करत असतो, पण त्यातही मिथुन राशीच्या लोकांसाठी त्यांच्या ग्रहाची देवताच गणपती बाप्पा असल्यामुळे तुम्हाला ग्रहांमुळे येणाऱ्या अडचणी दूर करायच्या असतील, सतत काम होता होता अडथळे येत आहेत असं जर होत असेल तर तुम्ही गणपती बाप्पाची उपासना करायला हवी. नोकरी व्यवसायात प्रगती व्हावी असं वाटत असेल तरी सुद्धा गणपती बाप्पाच्या उपासनेने लाभ होणार आहे. पण उपासना करायची म्हणजे काय? नियम करायचा आणि त्या नियमाचं पालन करायचं. नियम कोणत्याही प्रकारचा असू शकतो, जसं रोज गणपती बाप्पाचं एखादं स्तोत्र म्हणणं, हा सुद्धा एक नियम असू शकतो आणि हा नियम अगदी काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे. किंवा रोज गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करणं. ओम गण गणपतये नमः अगदी साधा सोपा मंत्र आहे. या मंत्राचा न विसरता न चुकता रोज 108 वेळा एक माळ जप करणं हा सुद्धा उपासनेचा एक भाग आहे.
अगदी सगळंच करायला आपल्याला जमत नाही, पण यातली कुठलीही एक उपासना निवडून ती नियमित करावी, कारण उपासनेचं महत्त्व नियमित करण्यात आहे. जर तुम्ही आज केलं, 2 दिवसांनी सोडून दिलं, 4 दिवसांनी केलं, परत मध्ये सोडून दिलं, तर तुम्हाला कुठलीही उपासना फळं दाखवत नाही. उपासना करायची आणि त्याचं फळ, त्याचा परिणाम हवा असेल तर इतका नियम कडक हवा की न चुकता आपल्याला तो करायचाच आहे. अगदी आपण गावाला गेलेलो असू द्या, आपल्याकडनं उशीर झालेला असू द्या, काहीही असू, पण आपलं जे स्तोत्र ठरलंय ते म्हटल्याशिवाय झोपायचं नाही, याला नियम म्हणतात. महिला वर्गाने मात्र अडचणीचे 4 दिवस सोडून द्यावे. त्या काळात कुठल्याही प्रकारची उपासना करू नये. मानसिक उपासना मात्र तुम्ही करू शकता. मित्रांनो, जानेवारी 2026 संधी स्वतःहून तुमच्याकडे घेऊन येणार आहे, पण त्या ओळखून योग्य निर्णय घेणं मात्र तुमच्या हातात आहे. त्यामुळे संयम, बुद्धिमत्ता या दोन्हीचा वापर तुम्ही केलात तर यश तुमचंच आहे. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.